आणि यानंतर एक मोठी अपडेट हाती येते। नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाल्याचं समजतंय। खरं तर या सगळ्याबाबत संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते। अवघ्या 2 तासांच्या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एवढ्या जड बॅगांची काय गरज होती असे प्रश्न काही उपस्थित केलेले होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती येते। नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आता समोर येते आहे। या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल झाले। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो आणि महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। अधिकचे अपडेट जाणून घ्यात मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। मुकुल, मुख्यमंत्र्यांच्या याच बॅगांवरून खरं तर संजय राऊतांनी निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केलेला होता आणि याच बॅगांची तपासणी झाल्याचं समजतंय। काय नेमके अपडेट आहेत, काय नेमका जो दावा केला जातोय तो पुढे येतोय? बरोबर आहे। 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री नाशिकमध्ये आलेले होते आणि 2 दिवसानंतरचा हा पुन्हा एक दौरा आहे। ह्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री आले त्यावेळेस हेलिपॅडवरच त्यांच्या बरोबर जे बॅग्स होत्या त्या बॅगमध्ये काय काय साहित्य आहे त्याची तपासणी करण्यात आलेली आहे आणि माध्यमांसमोर ही तपासणी झालेली आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं ऑब्जेक्शन घेता येईल किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित देता येईल असं काही सापडलं नाही। काही कॅमेऱ्याचे साहित्य होतं, काही कॅमेरामॅनचे कॅमेरे वगैरे आणि इतर साहित्य त्यामध्ये आढळून आलेलं आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री आलेले असताना जड बॅग होत्या अशा स्वरूपाचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता। मात्र त्यावेळेस कुठल्याही स्वरूपाची चौकशी झाली नाही। हा त्यांनी आरोप केल्यानंतर प्रशासकीय सुधारणा ही लगेच बघायला मिळाली आणि मुख्यमंत्री आले असताना मुख्यमंत्री पुढे गेले आणि त्यांच्या पाठोपाठ बॅग घेऊन जाणारे जे तिथे लोक दिसत आहेत त्यांच्या बॅगची चौकशी केल्यानंतर हे समोर आलेलं आहे की या बॅग्समध्ये काही कॅमेऱ्याचं साहित्य किंवा इतर साहित्य होतं, त्यामध्ये पैसे म्हणा किंवा या संदर्भात जो आरोप केला जात होता तसं आक्षेपार्ह काहीही आढळून आलेलं नाहीये। या सगळ्याबाबत मुख्यमंत्र्यांची काही प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का आणि प्रशासनानं ही तपासणी केल्यानंतर काही स्पष्टीकरण दिलंय का? नाही, अद्याप स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही स्वरूपाचं यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं नाहीये किंवा माध्यमांशी ते बोललेले देखील नाहीयेत। आता रोड शो होणार आहे, रोड शो नंतर निश्चितच त्यांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते या संदर्भातला खुलासा करतील। सत्ताधारी पक्षाकडनं कायमच अशा स्वरूपाचं सांगितलं आलं होतं की मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर इतर काही साहित्य किंवा त्यांचे कपडे वगैरे ह्या वस्तू असू शकतात अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण सत्ताधारी पक्षाकडनं याआधी देखील करण्यात आलेलं होतं। त्यामुळे हा एक नियमित भाग आहे, रुटीन प्रोसेस असल्याचं सत्ताधारी पक्ष सांगतायत। मुख्यमंत्री नेमकं यावर काय भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि संजय राऊत यांनी 2 दिवसापूर्वी जे काही आरोप केलेले होते त्याबद्दल देखील मुख्यमंत्री काय बोलतात, कारण त्या दिवशी जर अशा स्वरूपाची चेकिंग झाली असती तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता। मात्र संजय राऊत यांनी आरोप केले, प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यानंतर कामकाजामध्ये सुधारणा असल्याचं बघायला मिळतंय। मुकुल, या सगळ्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरमधून बॅग जी काढून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीत ठेवण्यात आलेल्या होत्या, 2 ते 3 बॅग असल्याचं म्हटलं जातंय। या बॅगांमध्ये नेमक्या कुठला ऐवज आहे काही कळू शकलंय का? बरोबर, मी जसं मगाशी सांगितलं काही मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे फोटोग्राफर्स कॅमेरामन असतात तर त्यांचं साहित्य या बॅगमध्ये असल्याचं बघायला मिळालेलं आहे। जे तिथे पोलीस दल असतील किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी झाली तर हे आक्षेपार्ह त्याच्यामध्ये कुठलंही नव्हतं, परंतु कॅमेरामन होते, कॅमेरामनचे तिथे काही बॅटरीज असतील किंवा इतर साहित्य त्याच्यामध्ये असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून निघालेला आहे। जी तपासणी करायची होती यंत्रणांच्या माध्यमातून ती तपासणी देखील पूर्ण झालेली आहे आणि मुख्यमंत्री आता जुना गंगापूर नाकाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांचा रोड शो हा सुरू होणार आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 तास मुख्यमंत्र्यांचा रोड शो नाशिकमध्ये सुरू राहणार आहे। मुकुल, खरं तर संजय राऊतांनी 2 दिवसांपूर्वी आरोप केलेला होता की याच बॅगांमधून निवडणुकीत पैशांचा वापर केला जातोय आणि त्यानंतर ही झालेली तपासणी या सगळ्याकडे एकीकडे निवडणूक पार पडते, प्रचार, त्यासोबतच नाशिकची जागा, त्यामुळे कुठेतरी एक प्रतिष्ठेचा मुद्दा हा बनलाय। अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्र्यांनी जसं 5व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातली ही निवडणूक होत आहेत, प्रत्येक टप्प्यामध्ये शिवसेनेचे जिथे जिथे उमेदवार होते त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे दौरे झालेले होते। शिर्डीला मागच्या टप्प्यामध्ये निवडणूक झाली त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांचे तिथे मोठ्या प्रमाणात दौरे झाले होते। तिथे देखील पैशांचा वाटप केला जात असल्याचा आरोप हा विरोधी पक्षांकडनं केला जात होता। त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं आणि आज नाशिकमध्ये उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडलेली आहे।
थोड्याच वेळापूर्वी त्यांनी एबीपी माझाला एक एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे की अशा स्वरूपाचे वापर पैशांचा गैरव्यापार हा केला जाऊ शकतो। यंत्रणांना त्यांच्या संदर्भात आता पत्रव्यवहार देखील केला जात आहे। त्यामुळे एकीकडे उभाटा गट मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडनं देखील आज नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन होत आहे। थोड्याच वेळात उभाटा गटाची अधिकृत प्रतिक्रिया देखील मिळणार आहे। नक्कीच मुकुल, तू राहाच आपल्यासोबत। आपण काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 ते 3 दिवसांपूर्वी संजय राऊतांनी या बॅगांच्या बाबत काय नेमका आरोप केलेला होता, तो आरोप आपण पाहूया। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार तर, ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही। 2 तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतात। हे जे खोकी आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत त्यांचा तपास कोणी करायचा? आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना, मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही? इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापड आली आहे का? आपण पुन्हा एकदा मुकुलकडे जाऊया। मुकुल, खरं तर तू सांगत होतास की उभाटा गटाकडनं या सगळ्याबाबत खरं तर आरोप केला जातोय आणि संजय राऊतांनी देखील आता त्यांचा जो आरोप होता त्यामध्ये म्हटलेलं होतं की आम्ही याच्याबद्दलचे आणखी काही पुरावे सादर करू। मुकुल, मी तुझ्याकडे येतोच। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दानवेजी, खरं तर संजय राऊतांनी 2 दिवसांपूर्वी हा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आता शिंदेंच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली आणि काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही असा दावा केला जातोय। आपली याबाबतची प्रतिक्रिया? हे पहा, त्या दिवशी काय चेक केलं नव्हतं, आता आरोप केल्यानंतर काय बॅगामध्ये ते काय घेऊन जाणार आहे का? हे नाटकबाजी आहे। त्या दिवशी का नव्हते केली याचं उत्तर द्यावं तपास यंत्रणांनी, किंवा मग त्या बॅगा आल्यापासून गेल्या कुठपर्यंत त्याचं तपासणी करावी, त्याचं सर्च करावं, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे। ही नाटकबाजी आहे ना। आता आरोप केल्यानंतर तपासलं आणि ते दाखवायचं, व्हिडिओ कॅमेरे कुठून गेले, तिथं कसे काय गेले दाखवण्यासाठी गेले। नेहमीची जी शोबाजी करत असतात तशी त्यांनी ती केली। संजय राऊत जे म्हणतायत की आमच्याकडे या सगळ्याबाबतचे पुरावे आहेत की बॅगा कुठून आल्या, कुठे गेल्या, कुठून कुणापर्यंत पोहोचल्या, दाखवतील ना ना। थांबा ना, अजून 4 दिवस बाकी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता? दाखवतील ते कुठे गेल्या, कशा गेल्या आणि कशा जातात। म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की आता जी तपासणी केली ही केवळ स्टंटबाजी आहे? स्टंट। पण मग आता तुमची पावलं काय असणार आहेत पुढे एक विरोधक म्हणून? सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीनं एअरपोर्टहून येताना हेलिपॅडनी यावं की खाजगी यांनी यावं अशा पद्धतीनं तपासणी करावी लागते। हा नियम आहे, त्याच्यातून सूट कोणाला नाही। देशाच्या पंतप्रधानाला नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही, ना कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना सूट नाही आहे। या सगळ्या आल्यानंतर सुद्धा बॅगा तपासल्याच पाहिजे। ठीक, दानवेजी धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।